दुहेरी हत्याकांडाच्या ह्या घटनेमुळे मेहकर शहरात भीतीचे वातावरण पसरलं असून नागरिकांनी आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। बुलढाणा मेहकर इथं झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आणखीन एक नवीन पैलू समोर आला आहे। बेकारी आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय यामुळे एका सुशिक्षित तरुणाने आपली पत्नीसह 4 वर्षाच्या निष्पाप मुलाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली आहे। या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला असून आरोपी राहुल मस्के यांच्या चेहऱ्यावर कसलेही पश्चातापाचे भाव नव्हते अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे। तसंच मुलगा रियांश जीव कसा गेला याबाबतही आता पोलीस तपासात नवीन माहिती उघड झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये राहणारे माजी सैनिक हरी मस्के यांच्या घरी ही भीषण घटना घडली। हरी मस्के यांचा मोठा मुलगा राहुल उर्फ जितू हा सुशिक्षित असूनही बेरोजगार होता। काही वर्षापूर्वी तो स्टेट बँक कॅश आणण्यासाठी 4 चाकी गाडी भाड्याने चालवत असे, मात्र ती गाडी विकल्यानंतर राहुल पूर्णपणे बेरोजगार झाला आणि घरातच राहू लागला। याच काळात त्याच्या डोक्यात पत्नी रुपालीच्या चारित्र्यावर संशयाचे भूत शिरले। या संशयातून आणि बेकारीच्या नैराश्यातून त्याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली। आईवर झालेल्या हल्ल्यानंतर तिचा आरडाओरडा ऐकून धावत आलेला 4 वर्षाचा मुलगा रियांश यालाही कुऱ्हाडीचा घाव बसला आणि तोही हत्याकांडात बळी ठरला। शेजाऱ्यांनी रुपाली आणि रियांश यांना उपचारासाठी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी राहुल निर्विकारपणे हे सर्व पाहत होता। त्याची आई तारामती माझ्या नातवाला का मारलं असं म्हणत आक्रोश करत होती, पण राहुलवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही। मृतक रुपालीचे वडील भास्कर शंकर वानखेडे यांनी मेहकर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी राहुल मस्के याला ताब्यात घेतला आहे। या दरम्यान ह्या हत्याकांडात चिमुकल्या रियांश वाचू शकला असता जर तो त्या क्षणी आईजवळ गेला नसता। जेव्हा राहुलने पत्नीवर वार केले तेव्हा आईचा आवाज ऐकून तो तिच्या जवळ गेला आणि दुर्दैवाने त्यालाही कुऱ्हाडीचा घाव बसला। जर तो क्षण टाळला असता तर कदाचित तो ह्या भीषण हत्याकांडातून वाचला असता। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा।